नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख अगदी जवळ आलीये, नाही का? तुमची तयारी तर एकदम जोरदार झाली असणार. तर मग चला, आता वर्षभराच्या या मेहनतीला परीक्षेमध्ये आत्मविश्वासाने कसं उतरवायचं यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. अगदी बरोबर. तुम्ही वर्षभर खूप खूप अभ्यास केलाय, खूप मेहनत घेतलीय आणि आता तीच मेहनत, तोच अभ्यास आपल्याला पेपरमध्ये उतरवायचा आहे, तोही पूर्ण आत्मविश्वासाने. त्यामुळे मनात अजिबात भीती बाळगू नका. आपला आत्मविश्वास तेव्हाच टिकून राहतो जेव्हा आपली सगळी तयारी पक्की असते. ऐन परीक्षेच्या दिवशी कोणतीही धावपळ किंवा गडबड नको, म्हणून परीक्षेला जाताना आपल्यासोबत काय काय असायला हवं ते आधीच पक्क करून घेऊया. तर ऐका, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं हॉल तिकीट. याच्याशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेशच मिळणार नाही. त्यानंतर एकाच रंगाचे म्हणजे काळे किंवा निळे असे चांगले चालणारे 2-3 बॉलपेन घ्या. कधीकधी काय होतं, परीक्षेच्या टेन्शनमुळे हाताला घाम येतो, तो पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल. आणि हो, तहान लागल्यावर पिण्यासाठी पाण्याची बाटली नक्की सोबत ठेवा. चला, आता समजा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये पोहोचला आहात. आता इथे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेतली ना की तुमचा पेपर एकदम मस्त जाईल आणि कोणताही अडथळा येणार नाही. हे खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. काही मुलांना परीक्षेच्या दडपणामुळे हाताला घाम येतो. मग त्या घामामुळे तुमची उत्तरपत्रिका खराब होऊ शकते, त्यावर डाग पडू शकतात. म्हणून सोबत जो रुमाल ठेवलाय ना, त्याने वेळोवेळी तळहात पुसत राहा. आता ही आणखी एक महत्त्वाची सूचना. तुमची पाण्याची बाटली चुकून सुद्धा बेंचवर ठेवू नका, तिला खाली ठेवा. आणि जेव्हा पाणी प्याल तेव्हा उत्तरपत्रिका थोडी बाजूला सारा आणि पाणी सांडणार नाही याची खात्री करूनच प्या, नाहीतर ओघात सगळी मेहनत वाया जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची उत्तरपत्रिका ही मशीनद्वारे तपासली जाणार आहे. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये. तिला घडी घालायची नाही, दुमडायची नाही किंवा पिन लावायची नाही. ती जशी आहे तशीच सुस्थितीत राहिली पाहिजे याची काळजी घ्या. चला, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, तो म्हणजे पेपर सोडवायची योग्य पद्धत कोणती. इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या चुका नक्कीच टळतील आणि प्रत्येक गुण मिळवायला मदत होईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न अगदी शेवटच्या शब्दापर्यंत, प्रश्नचिन्हापर्यंत लक्ष देऊन वाचायचा आहे. खूप वेळा काय होतं, आपण घाईगडबडीत प्रश्न अर्धवट वाचतो आणि सोपं उत्तरही चुकवून बसतो. अहो, हे शब्द म्हणजे प्रश्नाचा आत्मा आहेत. ते प्रश्नाचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतात. प्रश्नात योग्य विचारलंय की अयोग्य, बरोबर विचारलंय की चूक, या शब्दांवर पेन्सिलने गोल केलं तरी चालेल, पण त्यांच्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. इथे 2 मोठ्या चुका हमखास टाळता येतात. पहिली म्हणजे प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक आणि उत्तरपत्रिकेतला गोलचा क्रमांक एकच आहे ना, हे प्रत्येक वेळी तपासा. आणि दुसरी गोष्ट, गणित कितीही सोपं वाटलं ना तरी ते कागदावर सोडवूनच उत्तर पक्क करा, कारण तोंडी गणितं कराच्या नादात अनेकदा चुका होतात. आता आपण बोलूया वेळेबद्दल. प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 1.5 तास म्हणजेच पूर्ण 90 मिनिटं मिळणार आहेत आणि या वेळेचा योग्य वापर करणं हेच खरं कौशल्य आहे. तुमच्याकडे प्रत्येक पेपरसाठी पूर्ण 90 मिनिटं आहेत. अजिबात गडबड करायची नाही. काही मुलं पेपर लवकर सोडून मोकळे होतात, तसं अजिबात करू नका. शेवटच्या मिनिटापर्यंत प्रत्येक प्रश्न तपासा, विचार करा. मिळालेल्या पूर्ण वेळेचा पुरेपूर उपयोग करा. वेळेचं नियोजन करायचं असेल ना तर ही एक पद्धत खूप कामाला येईल. पहिल्या पेपरमध्ये मराठीचे 25 प्रश्न आहेत, ते साधारण 20 ते 25 मिनिटात सोडवून घ्या, कारण मराठीचे प्रश्न वाचून लवकर सुटतात. पण गणिताला वेळ लागतो, म्हणून उरलेला सगळा वेळ म्हणजे जवळपास 65 मिनिटं गणितासाठी द्या. म्हणजे मग गणिताचे प्रश्न सोडवायला तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. हे बघा, जर एखादा प्रश्न खूपच अवघड वाटला किंवा त्याचं उत्तर आठवेनासं झालं तर त्यावर अडकून बसू नका. त्या प्रश्नाला गोल करून ठेवा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. सगळे सोपे प्रश्न सोडवून झाले की मग उरलेल्या वेळेत त्या अवघड प्रश्नाकडे परत या. आता दुसरा पेपर, ज्यात बुद्धिमत्ता आणि इंग्रजी आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न गुणवत्ता यादी तुमचं स्थान ठरवतात बरं का. त्यामुळे आकृत्या आणि संख्यामालिका यांसारख्या प्रश्नांचं शांतपणे निरीक्षण करा, त्यांना थोडा जास्त वेळ द्या. आणि राहिला इंग्रजी. प्रश्न अवघड वाटले तरी सोडून देऊ नका. प्रश्नांचा अर्थ समजून घ्या आणि मगच उत्तराचा अंदाज घ्या. एकही प्रश्न कोरा सोडून यायचा नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या टिप्सपेक्षाही महत्त्वाचा काय असेल तर तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तुम्ही खूप छान अभ्यास केला आहे. तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या आईबाबांनी तुमच्यावर खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती किंवा दडपण आणू नका. एकदम शांत मनाने, पूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहा. यश तुमचंच आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे.
हे जे 1.5 तासांचे 2 पेपर आहेत ना, ते तुमच्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ देणार आहेत. त्यामुळे पूर्ण एकाग्रतेने आणि आत्मविश्वासाने या वेळेचा सगळ्यात चांगला वापर करा. आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला 26 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.